श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीचा दुसरा दिवस महत्त्वाचा म्हणजेच किंक्रातीला. या दोन गोष्टी टाळाच. वर्षभर भरभराटीसाठी करा हे एक काम. मकर संक्रांतीचा उत्सव ओसल्यानंतर लगेच येणारा दिवस म्हणजेच किंक्रात. महाराष्ट्रात मकर संक्रांत जेवढ्या थाटामाटात साजरी होते तेवढ्याच किंक्रातीबद्दल लोकांच्या मनात भीती आणि साशंका असते. अनेकदा आपण ऐकतो की आज किंक्रात आहे, शुभ काम करू नये. या दिवसाला किंक्रात का म्हणतात? या दिवशी पाळले जाणारे नियम केवळ अंधश्रद्धा आहे की त्यामागे काही पौराणिक आधार आहे हे पाहू आपण. चला, किंक्रात म्हणजे नेमकं काय? मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. मात्र त्यानंतरही किंकर नावाचा एक भयानक राक्षस शिल्लक होता जो आपल्या लोकांना छळत होता. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने किंक्रात हे रूप धारण करून या किंकर राक्षसाचा वध केला. या विजयाचे प्रतीक म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून ओळखला जातो. देवीने राक्षसाचा वध केला असला तरी हा काळ संघर्षाचा आणि युद्धाचा असल्याने याला कर दिन किंवा अशुभ काळ मानले जाते. संक्रांतीला भरलेल्या बांगड्या का काढू नये? संक्रांतीच्या दिवशी महिला सुवासिनींनी वाण देताना आणि नवीन बांगड्या भरतात. हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. किंक्रात हा दिवस युद्धाचा आणि संहारक शक्तीचा असल्याने या दिवशी नवीन बांगड्या फोडणे किंवा काढणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घरातील नकारात्मकता वाढू शकते अशी धारणा आहे. चुकूनही केस धुवू नये. या दिवशी शास्त्रात किंक्रातीला अमंगळ मानले जाते. या दिवशी केस धुणे, नखे काढणे आणि क्षौरकर्म करणे टाळा. असे मानले जाते की या दिवशी शरीरातील नैसर्गिक ऊर्जा संहारक शक्ती जोडली जाऊ शकते, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो किंवा मानसिक ताण वाढू शकते. लांबचा प्रवास सुद्धा टाळायचा. किंक्रातीला करदिन म्हटले जाते. या दिवशी ग्रहाची स्थिती आणि वातावरणातील लहरी प्रवासासाठी अनुकूल नसतात. अपघाताची शक्यता असते आणि प्रवासात अडथळे येऊ नयेत म्हणून जुन्या काळापासून या दिवशी लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जातो. आता कोणत्या गोष्टी टाळायच्या ते पहा. किंक्रात म्हणजे विनाशाचा अंत असला तरी तो दिवस सुतकासारखा पाळला जातो. नवीन घर खरेदी, साखरपुडा, नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार या दिवशी केल्यास त्यात यश मिळण्याची शक्यता कमी असते असे मानले जाते. जर या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ काम करण्याचा विचार करत असाल तर तसे करणे चुकीचे ठरेल. अगदी या दिवशी हळदी कुंकू देखील करू नये. लहान मुलाचे बोरनहाण याच दिवशी का करावे? बऱ्याच ठिकाणी संक्रांतीला आणि प्रामुख्याने किंक्रातीला लहान मुलाचे बोरनहाण केले जाते. यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारण आहे. थंडीच्या दिवसात लहान मुलांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्यांना बोर, ऊस, हरभरे आणि चुरमुरे असे खाऊ घातले जाते. या प्रक्रियेत मुले हे पदार्थ आनंदाने खातात. किंक्रातीच्या नकारात्मक प्रभावापासून लहान मुलांचे रक्षण व्हावे या मागचा मुख्य उद्देश असतो. तसेच आध्यात्मिक कारण म्हणजे याच दिवशी जर लहान मुलांचे बोरनहाण केलं तर मुलांची चिडचिड, किरकिर कमी होते असे मानले जाते. किंक्रातीला आवर्जून करावं हे एक काम. किंक्रात हा जरी अशुभ मानला जात असेल तरी या दिवशी कुलदेवतेची उपासना आणि दान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः या दिवशी तीळ आणि गुळाचे दान गरिबांना करावे. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे किंकर शक्तीचा घरातील प्रवेश रोखला जातो. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. बाय बाय.